आता आपण बघूयात अवकाळी पावसासंदर्भातल्या 9 महत्त्वाच्या बातम्या। बारामतीमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी। अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान। बाबुर्डी गावात घराची पत्रे उडून धान्य भिजल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान। भंडारा जिल्ह्यातील मोहाडीमध्ये धान पिकाला अवकाळी पावसाचा फटका। शेतात साचलेलं पाणी मोटर पंपनी काढण्याची वेळ शेतकऱ्यांवर ओढावली। हिंगोली जिल्ह्यात अवकाळीमुळे 1600 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। 2834 शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका। एप्रिल महिन्यातील नुकसानीची आकडेवारी समोर। नाशिकच्या मालेगावात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी। पावसाचा भाजीपाला आणि फळबागांना फटका। शेतकऱ्यांचं नुकसान। अवकाळी पावसामुळे पुरंदरच्या मांढर गावातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान। गावातील काही घरांच्या भिंती जमीनदोस्त तर अनेक विजेचे खांब पडल्यानं नुकसान। पुण्याच्या खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यात अवकाळी पावसाचं थैमान। पावसामुळे शेती पिकांचं नुकसान तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडंही कोलमडली। नाशिकमध्ये रिमझिम पावसाची सुरुवात। गेल्या 2 दिवसांपासून नाशिक शहरात अवकाळी पावसाची हजेरी। नागरिकांना उकाड्यापासून दिलासा, मात्र जिल्ह्यातील शेतकरी संकटात। अमरावतीत अवकाळी पावसाचा संत्री पिकाला फटका। तब्बल 137 कोटी रुपयांचे संत्री मातीमोल। एप्रिलमधील संत्री नुकसानीचा अहवाल तयार। राज्यात पुढील 4 दिवस अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा। मध्य विदर्भाला हवामान विभागाकडून अवकाळीसह गारपिटीचा येलो अलर्ट।